मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेलवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील। तेही कसं लगेच। तर मित्रांनो, आपल्याला 2 भुयारं दिसली आहेत आणि एक कातळ शिल्प बघितलं आपण। मी उद्या जाणार आहे सदानंद गडवरती, तर उद्याचा आपण बघूया कसा किल्ला आहे तो। चला आपण जरा आता पुढे चालत जाऊ, जरा चर्चा करूया इतर गोष्टी काही आहेत का, आणि मग जरा आपण रस्त्यावरती पोहोचूया। तर जसं की मी म्हटलं होतं की जरा चालता चालता चर्चा करूया, तर चर्चेतनंच लगेच कळलं की इथे खाणसुद्धा आहे चिऱ्याची, म्हणजे होती, पण हा दगड तेवढा मजबूत नाही आहे असं त्याचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे त्याला म्हणे की जेव्हा चिरा काढला गेला तर त्याला भेगा पडायच्या दगडाला, आणि दगड कसा मजबूत पाहिजे, नाहीतर मजा नाही काय। आपण जरा चिऱ्याची ती जुनी खाण बघूया आणि मग आपण पुढच्या वाटेला लागूया। अच्छा, बरोबर, पाहू शकता तुम्ही, एवढा मजबूत नसल्या कारणाने हा बंद केलेला आहे प्लॉट पूर्ण। आता बऱ्यापैकी चिरा आहे तसा तर, हा माती झाली आहे तिथून आता, गाळ आला, नाही तर खालती जर काढत गेले असते तर कदाचित मिळालाही असता चांगला। पण हे किती म्हणजे नाही म्हटलं तरी 4-5 दगड काढलेले आहेत लाईनीमध्ये, जवळजवळ 3000 दगड येतात। त्यांची मशीन घेराव घेतं नाही, हां बरोबर। ही आहे चिऱ्याची बंद पडलेली खाण। चिरा तुम्ही बघू शकता, हा बघा, इकडून नाही आहे चढायला ना, हो। मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये दाखवली आहे, तिकडेच गेलो होतो याला कोकरबावला जाताना, पाहू शकता। हां तेच, तुम्हाला स्वस्तात पण मिळाला असतं ना चिरा? स्वस्तात तर नाही, तर तेवढं तर 5-6 हजारालाच दाखव, किती झालं तरी जवळ तरी त्यांचं ते 5-6 हजार म्हणजे काय, किती न घेतात त्याच्यात? 250 ना। अच्छा, पण आता साईज कमी आहे ना, पहिले किती 9-14चा होता, आता किती 7 किती कमी केला, नाही कमी केला ना, 9 इंचाचा आणि काहीतरी 1.5 फूट आहे ना, 9-14 म्हणजे असं 1.5 इंच बरोबर। अच्छा, ते गडावरची का? एका याच्यातून जाऊन परत आतमध्ये 2-3 आतमध्ये, असा करून आतमध्ये गेल्यावर आतमध्ये वाटा आहेत का अशा? वाट्या 3 वाट्या 3-4 अच्छा, वाट्या, आणि असं बसून जायचं, एकदम झोपून जायचं, बसून जायचं, बरोबर। तर हे जे तो म्हणतोय हे त्या सदानंद गडाबद्दल म्हणतोय। उद्या आपण जाणार आहोत तिकडे, बघूया। तू येतो उद्या? काम आहेत, काम काजीत हा ना, सीझन आहे तुमचा चालू असतो आपण। दादा येतोय सकाळी। रानात आलो की रानमेवा खाल्लाच पाहिजे ना, थोडी करवंद काढून खाल्ले, हो तेच ना। हो तेच, आहेत हो, हे बघा, हे छान आहे मोठं। स्वर्ण म्हणजे ते काटेरी, पण अशीच काटेरी झाडं असतात, त्याला अशी फळं येतात पांढरे, अशी गोड लागतात। घार नाही, गरुड आहे, गरुड नाही त्याची चोच वेगळी होती। घार आहे, गरुड आहेत नाही का? गरुड आहेत, ही घार आहे। मला उन्हामुळे पटकन कळलं नाही। मुंबईला? तर मित्रांनो, हां मी मुंबई म्हणजे आता सध्या डोंबिवलीमध्ये असतो। हां, तर मित्रांनो, आपण ह्या जेवढ्या उंचीवरती आहोत तिकडनं बघू शकता, त्या तिकडे समोर आहे कुठेतरी गड, तो मला वाटतं तो जो समोर मोकळा प्लॉट दिसतो तोच का? रेंबोलीचा आहे का? अच्छा, इकडे आहे का सदानंद गड? अच्छा,
बघूया. पण आपण तुम्हाला अंदाज आला असेल की आपण किती उंचावरती आहोत आता. एवढं आम्ही खालून चढत आलो आहे वरती. नंतर ह्याच्याबरोबर थोडं बाईकने सरळ रस्ता होता तो आलो आणि परत चालतच आलो आहे वरती. मी आपल्याला काय ट्रेकर असल्यामुळे काय वाटत नाही चालायला. तर मित्रांनो इथे तोरणं नावाची काहीतरी फळं आहेत. ही बघा. अच्छा काटे आहे त्याला पण. पाडली काटे. कशी लागतात ती? गोड लागतात? गोड का? लागतात, खाऊन बघ. अच्छा बघूया. मी पण पहिल्यांदा खाऊन बघणार आहे. घे घे ना तू, मी काय खातो रे. हे बघा. घे ना घे ना. जरा खात असली आणि अशी फळं खायची. कॅल्शियमचं प्रमाण बी काढायची ना. हां छान आहे. घरी घेऊन जातो आईसाठी पण. तिला पण आवडतात अशी काय ना काय वेगवेगळी फळं. चला. तर मी सकाळी येणार होतो इकडे पण म्हटलं आता वेळ आहे तर आत्ताच येऊन जाऊया. बघूया. तर पण बऱ्यापैकी ऊन आहे तर बघता येईल. हे बघा विहीर बघू शकतो. आणि ही पांडवांनी खणलेली विहीर आहे असं म्हणतात. बघूया खालती लाईट मारून. आता तर काही दिसत नाही लाईट मारून पण ही पांडवांनी खणलेली विहीर आहे आणि गदा मारून खणली आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. काय म्हणतो दादा? गदा मारली ना? गदा मारून खणलेली आहे. हां आतमध्ये भुयार आहे आता आतमध्ये. हां तेच. इकडे समोरच्या साईडला भुयार आहे. ह्या साईडला आतमध्ये ह्या दिशेला. आतमध्ये उतरलेत लोक. उतरतात ना. मग ते भुयार दिसतं का कुठपर्यंत आहे? जातात लोक आतमध्ये? नाही ना. तेवढं चान्स नाही आहे तिकडे आतमध्ये जायला. अच्छा. हां काय टाकलं? एक पूल टाकलं हां तर तिकडे चौकेवाडी म्हणून गाव आहे, वाडी आहे. हां तिथे एक विहीर आहे. त्या विहिरीत पूल बाहेर पडायचं. कुठली वाडी? चौकेवाडी. चौके. अच्छा आणि इथून शिरगाव इतकं अच्छा. 10 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे 10 किलोमीटरवरती दुसरं गाव आहे, एक वाडी आहे. तर इथे टाकलेलं फूल त्या गावात बाहेर पडायचं असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता तरी काही शक्यता कमी आहे जाण्याची, फूल जाण्याची सुद्धा. लोक तर लांबची गोष्ट आहे. पण एवढ्या वर्षात बऱ्याचशा गोष्टी बदलून जातात. काय म्हणतो? बाहेरून? हां ना तिकडून दिसतंय तसं तर. इकडनं आहे हे अशा पद्धतीने बघू शकता पाणी. आणि ह्याची ह्या किनारीच बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने खणलेल्या आहेत. वाकडे तिकडे पूर्ण. चला. एका रात्रीत खणली. हां ते महत्त्वाचं आहे. लोक तेच सांगत होते. आता मी जिथे गेलेलो तो चेतन पण तेच सांगत होता की एका रात्रीत खणलेली विहीर आहे ही. बघूया अजून काय काय आहे इकडे. चला मग तो चेतनकडनं आपण व्हिडिओ जरा इथेच कंटिन्यू केला. आणि आता उद्याला आपण जाऊ गडावरती, सदानंदगड. टांग नको देऊ सकाळी नाही तर झाले वांदे. बोक्या. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि जे साळशी आणि देवगडच्या आसपास लोक असतील त्यांना नक्की शेअर करा की इथे साळशी गावामध्ये काय काय गोष्टी बघण्यासारख्या आहेत. त्या लोकसुद्धा येऊन बघू शकतील. आणि जर कोणाला संशोधन करायचं असेल तर ते लोकसुद्धा ह्या ठिकाणी येऊ शकतात. चेतनला कॉन्टॅक्ट करू शकतात जर काही संशोधन करायचं असेल तर, है ना. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.